विजार काढली, तू नाग धरला, विजारीत घातला, बांधून आणून वीट पेटली. नाग हा आमचा भाऊ आहे. दरवर्षी आम्ही मनोभावे नागाची पूजा करतो. नागाला आम्ही देवताच मानतोय, त्यामुळे आम्ही कोणीही घाबरत नाही. नमस्कार मंडळी, आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. त्यापैकी आपले सांगली जिल्ह्यातील बत्तीसशिरा या ठिकाणी नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कारण ज्या सणाला आपण नागपंचमी म्हणून ओळखतो का, त्या सणासाठी एक संपूर्ण गाव असं प्रसिद्ध आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्यातील बत्तीसशिरा. कधी काळी इथे जिवंत नाग असायचे, त्यांची पूजा केली जात होती आणि अनेक ठिकाणाहून भाविक भक्त इथे येऊन दर्शन घेत होते. शिराळ्याला बत्तीसशिरा हे नाव कसं मिळालं आणि आजच्या काळात नागपंचमी नेमकी कशी साजरी करतात, तर आपण आज इथं जाणून घेणार आहे इथल्या लोकलच्या लोकांच्याकडून ती जुनी पद्धत आणि आत्ताची जी पद्धत आहे कशी नागपंचमी होते. बघूया आता, चला तर मग. बत्तीसशिराळा नागभूमीतून बोलते. आदल्या दिवशी आम्ही उपवास करतो नागपंचमीच्या अगोदर. नंतर तो दुसऱ्या दिवशी नागाची पूजा करूनच सोडतोय आणि आमच्या अंबाबाईला उकडीच्या करंजीचा नैवेद्य दिला जातो आणि त्या दिवशी आम्ही चिरत नाही, लाटत नाही, कापत नाही. त्याचा पाठीमागा असा उद्देश आहे की त्यामुळे आपल्या नागाला काहीतरी इजा होईल, ही अशी पहिल्या लोकांची भावना होती. त्यामुळे आता अजूनपर्यंत आम्ही ती पाळत आलो. हो, सर्व लोक नागाला भिडतात, परंतु आमच्या इथून लोक नागाला अजिबात घाबरत नाहीत. कारण नागाला आमचं देवता नागाला आम्ही देवताच मानतोय, त्यामुळे आम्ही कोणीही घाबरत नाही आणि त्यांना इजाही पोचवत नाही. असं वाटतं की लोकांना आम्ही त्यांना इजा पोचवतोय, पण तसं काही नाहीये. बत्तीसशिराळ्याच्या नागपंचमीमध्ये अंबामाता मंदिराला देखील विशेष महत्व आहे. शिराळ्याची ग्रामदेवता म्हणून अंबामाता याची श्रद्धा खूप मोठी आहे. नागपंचमीच्या दिवशी उत्साह खूप असतो आणि जवळचा संबंध आहे. स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की नागपंचमी दिवशी काही प्रमुख धार्मिक विधी आणि मानाची पालखी अंबामाता मंदिराला जोडलेली आहे. नागपंचमीच्या दिवशी ढोल ताशांचा गजर, भजन, आरती, देवदर्शन आणि नागदेवतांच्या जयघोषाने संपूर्ण शिराळा धुमधूम केलेला असतो. आता मी जाणून घेणार आहे इथल्या लोकांच्याकडून की इथली परंपरा, इथला इतिहास, तर ते आपण बघूया थोडक्यात. आम्ही बत्तीसशिराळा गावचे रहिवासी असून हजारो वर्षापासूनची आमची नागपंचमीची जी परंपरा आहे, त्या परंपरेचं आम्ही सर्व शिराळकर बांधव स्वागतच करत आलेलो आहे. जिवंत नाग पकडण्याची आणि तिची पूजा करण्याची धार्मिक जो कार्यक्रम आमचा आहे तो हजारो वर्षापूर्वी गोरक्षनाथ महाराजांनी दिलेल्या आशीर्वादाच्या अनुषंगानं श्री अंबामाता मंदिरामध्ये जाऊन नाग पूजण्याचं काम आम्ही करत असतो. तसेच गोरक्षनाथ महाराज ज्यावेळी शिराळमध्ये आलेले होते त्यावेळी महाजनांच्या घरी येऊन तिने भिक्षा मागण्यासाठी 2-3 वेळा एका महिलेला आवाज दिला. त्या आवाजामध्ये महिला उशीर झाल्यामुळं महाराजांनी विचारलं की माय तुला उशीर का लागतोय, तर त्यावेळी त्या माऊलीनं आमच्या सांगितलं की आज शिराळा गावची नागपंचमी आहे आणि त्या नागपंचमीत मी पूजन करत होतो. तर चित्राचं किंवा प्रतिमेचं पूजन करण्यापेक्षा तुला साक्षात जर नाग प्राप्त झाला तर त्याचं पूजन करायला तुला आवडेल का, तर ती माऊली म्हणली 100% आवडेल. कारण आम्ही चित्राचं किंवा रेखाटलेल्या नागाचं पूजन करतोय. त्यावेळेला गोरक्षनाथ महाराजांनी प्रसन्न होऊन त्यांना आपल्या झोळीतून जिवंत नाग काढून देऊन त्यांना तेव्हापासूनची परंपरा चालू झाली आणि ते नाग पूजायला आशीर्वाद महाजनांच्या घरी दिला. तेव्हापासून शिराळा सर्व समाजातील सर्व जाती धर्माची लोक एक जीवानं एक संघपणे त्याचे पूजन करत असतात. आणि कोणत्याही प्रकारचे आम्ही नागाला इजा करत नाही. नागाला आमचा आम्ही भाव, मित्र, घरातला कुटुंबातला एक प्रमुख मानतो. त्या पद्धतीनं त्याचे पूजा करतो. नाग दूध किंवा अंधश्रद्धेपोटी कुठलीही गोष्ट करत नाही. त्याच्यावरती गुलाल, हळदी कुंकू वगैरे टाकू नये अशी आमची सर्व लोकांना विनंती आहे. आणि तसेच नागाबद्दल शेतकऱ्यांचा हा फार मोठा मित्र आहे. शेतकऱ्यासाठी हे वरदान आहे. त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी किंवा इतर सर्व समाजातल्या लोकांनी त्याचं आपण जतन करूया आणि नाग जात वाढवूया. ती कोणत्याही प्रकारचा दंश स्वतःहून करत नाही. तुम्ही सुद्धा त्या पद्धतीचं
चुकीचं कोणतंही कृत्य करू नका. तो स्वतः अटॅक करत नाही, तो अंतर ठेवून असतो. त्या पद्धतीनं आपण सुद्धा त्याच्यापासून थोडं अंतर ठेवून राहावं, त्याचं दर्शन घ्यावं आणि आम्हा शिराळकरांचं ते दैवत आहे. नाग हा आमचा भाऊ आहे. दरवर्षी आम्ही मनोभावे नागाची पूजा करतो. आणि आता जाणून घेऊया की नाग धरायचा कसा. आमच्या वेळेला आम्ही नाग धरायला जात होतो त्यावेळेला अशी पद्धत होती की चालत जायचं. एका टोकाला आपण जर गेलो तर दुसऱ्या टोकाने बाहेर पडायचं आणि उन्हाची तिरीप काही मधीच पडायची. त्यावेळेला ते जनावरं बाहेर यायचं. बाहेर येऊन पुन्हा बिळात गेला त्याचा जो माग असतो म्हणजे त्याचे कस ते आम्ही ओळखत होतो आणि त्या ओळखले तो माग कुणाचा आहे, धामणीचा आहे का नागाचा आहे का फरलाचा आहे हे आम्ही लोक ओळखत होतो. नंतर तो नागाचाच माग असेल तर आम्ही ते उकरायचं आणि हळूहळू उकरत बिळ वाकडं तिकडं असायचं. हळूहळू उकरत जायचं बघत कारण जनावराला काय लागू नये ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. नंतर नाग आहे म्हणलं की आम्हाला आनंद व्हायचा. 1975 साली मी सायकलने येत होतो आणि रस्त्याच्या पलीकडे मला नाग आहे असा लोकांचा दंगा उडला. त्यानंतर मी बघितलं तर नाग होता. मग मी पळत गेलो, सायकल लावली आणि अगोदर ते विचार काढले कारण पोचं नाही काही नाही. विचार काढली, तो नाग धरला, विजारीत घातला आणि बांधून आणून युथ फेडरेशन आमचं हे नागचं ग्रुपचं नाव त्या ग्रुपमध्ये मी आणून दिला. पूर्वी कसं असायचं, बैलगाडीवर नाग सोडायचा आणि त्यावेळेला असा साधा बेंड असायचा, वनारबाजा असायचा, तुतारी असायची. असं ढोबळ गाणं काय पूर्वीच्या काळी नव्हतं. आणि नाग गाडीवर सोडल्यानंतर ते मास टाकायचा, माथावर गाडगा हलवायचं काम हे माझ्याकडं नेहमी असायचं. कारण तीक्ष्ण नजर ठेवणारं मनुष्य पाहिजे. पण ते नागाचं गाडगं हलवायचं आणि गावातनं मिरवणूक त्याची काढायची. अंबाबाईच्या देवळापर्यंत सगळा ग्रुप निघून जायचा. अंबाबाईचं सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आणि नंतर सगळी मिरवणूक संपल्यानंतर ग्रुपमध्ये यायचं. 2 मिनटं गप्पा मारायच्या, नागाचा काय फोटो असेल ते काढायचे आणि दुसऱ्या दिवशी जिथं तो नाग घावला त्याच ठिकाणी नेऊन तो सोडायचा. हे आमची जुनी प्रथा. प्रत्येक गलीमध्ये एक नाग असतो आणि तो प्रत्येकाच्या घरी नेऊन त्याची पूजा केली जाते. हजारो वर्षांची श्रद्धा, गोरक्षनाथांची आख्यायिका, नागदेवतेची भक्ती, अंबा मातेचा आशीर्वाद आणि संपूर्ण गावाला एकत्र आणणारा हा उत्सव, हीच आहे 32 शिराच्या नागपंचमीची खरी ओळख. काळ बदलला, परंपरेची पद्धत बदलली, पण श्रद्धा आजही तितकी जिवंत आहे. म्हणूनच मला असं म्हणावं वाटतं की परंपरा बदलली पण 32 शिराची नागपंचमीची ओळख आजही कायम आहे. जर तुम्हाला इतिहास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा असाच एखादा व्हिडिओ मी घेऊन येतो. तर भेटूया पुन्हा एकदा. जय नागदेवता, जय महाराष्ट्र. चला तर मग, धन्यवाद.